हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. खरं तर एक छोटी असलेली निवडणूक राष्ट्रीय पातळीवरती त्याची चर्चा व्हायचं काही कारण नव्हतं, पण जे मुद्दे समोर आले आणि आपोआपच एक छोट्या महानगरपालिकेची निवडणूक बघता बघता राष्ट्रीय पातळीवरती जाऊन पोहोचली. ही निवडणूक ज्या ठिकाणी होते आहे त्याला GHMC ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे हैदराबाद शहर आणि आजूबाजूचा काही परिसर असे सगळे मिळून ती निवडणूक आहे. या महानगरपालिकेमध्ये एकूण 150 वॉर्ड प्रभाग आपण ज्याला म्हणतो, प्रभाग नाही वॉर्ड असा शब्द आहे त्याला, त्या ठिकाणी आहेत. आणि ह्याच्यामध्ये जर आपण त्याची व्याप्ती लोकसभा मतदारसंघाप्रमाणे बघितली तर आजूबाजूचे 4 जिल्हे, हैदराबाद शहर असं सगळे मिळून जर बघितलं तर एकूण 5 लोकसभेचे मतदारसंघ त्याच्यामध्ये येतात आणि 25 विधानसभेचे. त्याच्यामुळे त्याला एक महत्त्व आहे. जसं मुंबईला एकूण 6 लोकसभेचे मतदारसंघ आहेत मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये. दिल्लीचा विचार केला तर दिल्लीमध्ये एकूण 3 ज्या महानगरपालिका आहेत त्या सगळ्यांचं म्हणून क्षेत्र येतं ते 7 लोकसभा मतदारसंघाचं. त्या तुलनेमध्ये तुम्ही बघा की या ठिकाणी 5 लोकसभा मतदारसंघ आहे. ही निवडणूक म्हणजे त्या दृष्टीनं पण महत्त्वाची आहे. म्हणजे अक्षरशः एक छोटं राज्यच जसं काही निवडणुकीला सामोरं जातं आहे. ह्याच्यामध्ये जो मुद्दा समोर आला आहे त्याच्यामुळे ते राष्ट्रीय पातळीवरती पोहोचलं. मुद्दाम चिडवण्यासाठी म्हणा किंवा त्याला आपण असा म्हणूयात की डिवचण्यासाठी म्हणा, असदुद्दीन ओवैसी यांनी एक शब्द असा वापरला होता. म्हणजे भाजपचे जे कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत आहेत आणि अगदी राष्ट्रीय पातळीवरचे नेते पण प्रचार करायला लागल्याच्या नंतर की ह्या सगळ्यांना बीफ बिर्याणी, तिथली जी अतिशय प्रसिद्ध अशी बिर्याणी आहे, बीफ असा शब्द त्यांनी वापरला. खरं तर हा थोडासा गैरसमज करणारा शब्द आहे. सरधोपटपणे आपण बीफ म्हणजे गोमांस असं समजतो. प्रत्यक्षात तसं नाही आहे. बैलाचं मांस असो, रेड्याचा असो, म्हशीचा असो, या सगळ्याला बीफच म्हणतात इंग्रजीमध्ये. आणि गोवंश हत्या बंदी असल्यामुळे मांसाला बंदी आहे, पण बाकीच्यासाठी परवानगी आहे, त्याला बीफ म्हणतात. म्हणून मुद्दाम ओवैसींनी बीफ हा शब्द वापरला. बीफ बिर्याणी मैं तुमको खिलाता हूँ, आ जाओ दावत देता हूँ. विषय इथे संपला असता. त्यांनी डिवचल्यानंतर, उचकवल्यानंतर, जाणीवपूर्वक असं केल्याच्या नंतर भाजपच्या तिथल्या आमदारांनी शब्द असा वापरला की पोर्क बिर्याणी. वाल्मिकी समाज जो आहे म्हणजे जो डुकरं पकडतात, त्यांची शिकार करतात, की त्यांच्यामध्ये तो त्यांचा व्यवसायच आहे, पण ते डुकराचं मांस खातात. आणि मुस्लिमांना डुकराचं मांस नेमकं वर्ज्य आहे, ते बिलकुल चालत नाही. की ती म्हणजे मुळात सुवर ही सगळ्यात मोठी शिवी समजली जाते इस्लाममध्ये. मग त्यांनी असं आव्हान दिलं की हम तुमको पोर्क बिर्याणी खिलाते आहे. म्हणजे हे एकीकडं बीफ बिर्याणी विरुद्ध पोर्क बिर्याणी असं एक त्याच्यामध्ये वाद समोर आला. ह्या निवडणुकीचं जे वैशिष्ट्य आत्ता सध्या समोर येतं ते असं की जसं ओवैसी हे मुस्लिम मतांचं एकत्रीकरण करत होते. एकूण 150 पैकी 60 जागा ह्या मुस्लिम बहुल म्हणतात, त्यातल्या 44 ठिकाण ते लढवत आहेत, त्या मुस्लिम बहुल अशा जागा आहेत. आणि याच्यातल्या बहुतांश जागा म्हणजे 44 जागा एकट्या AIMIMनी जिंकलेल्या आहेत मागच्या निवडणुकीमध्ये. म्हणजे एकूण 150 जागा होत्या, त्याच्यातल्या 99 जागा TRS तेलंगणा राष्ट्र समिती, चंद्रशेखर राव यांचा जो पक्ष आहे, ते मुख्यमंत्री आहे, तिथे त्यांची सत्ता आहे. त्यांनी 99 जागा जिंकल्या होत्या. तेलुगू देसम पक्षाची एकच जागा आली होती, तोही नगरसेवक नंतर मग TRSमध्ये गेला. म्हणजे 100 त्यांच्या झाल्या, 44 त्यांच्या झाल्या. उरलेल्या फक्त 6 जागा त्याच्यातल्या 4 भाजप आणि 2 काँग्रेसच्या होत्या. खरं तर ह्या निवडणुकीची चर्चा व्हायचं काही कारणच नव्हतं. पण ज्या पद्धतीने ओवैसी यांनी ह्या मुस्लिम जागांवरती मुस्लिम ध्रुवीकरण करायचा प्रयत्न केला, ह्याचा नेमका फायदा उचलत ही सगळी भूमिका भाजपला सोयीची ठरली. आणि मग त्यांनी त्याला नेमकं उलटं रूप देऊन, जर तुम्ही 15-16% असलेल्या मुसलमान लोकसंख्येला एकत्रित करत असाल राजकीयदृष्ट्या, तर उरलेले आपोआपच एकत्र होतील असं म्हणून बाकीच्या हिंदू मतांवरती डोळा ठेवून म्हणजे ह्यांच्या जर ह्या सगळ्या बहुल अशा 60 जागा त्यांनी लढवत असलेल्या, प्रत्यक्षामध्ये त्या 50 जागा आहेत ज्या ठिकाणी मुस्लिम मत अतिशय महत्त्वाचं आहे. त्या जर 50 वगळल्या तर उरलेल्या 100 जागा ह्या मात्र ज्याच्यामध्ये मुस्लिम मत तेवढं महत्त्वाचं ठरत नाही, त्याच्यावरती भाजपनी लक्ष केंद्रित केलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मग ही अशी विभागणी सुरू झाली. चारमिनार हे एक हैदराबाद आणि त्या ठिकाणचं प्रतीक असं समजलं जातं. त्याला लागून एक भाग्यलक्ष्मीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी आपल्या प्रचाराची सुरुवात करणे किंवा त्या भाग्यलक्ष्मीच्या नावावरून भाग्यनगर आणि त्याचं जे हैदराबादचं नाव आहे बाघानगर असं जे करायचं आहे ते त्याच्यावरती भाजपनी बळ द्यायला सुरुवात केली. अजून एक ह्याच्यामध्ये पैलू असा समोर येतो आहे की बिहारच्या निवडणुकांमध्ये ओवैसींना 5 जागा मिळाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आणि चर्चा खरं तर भाजप विरुद्ध ओवैसी अशी नाही झाली. चर्चा अशी झाली की ह्यांनी काँग्रेसची मतं कशी खाल्लेली आहेत आणि ह्यांच्यामुळं कसं राजदचं सत्ता हुकली. नाहीतर जर ओवैसी तिथं नसले असते तर तेवढ्या जागा जास्तीच्या आणि त्यांनी काही पाडलेल्या जागा ह्या सगळ्याचा हिशोब केला असता तर तेजस्वी यादव आता मुख्यमंत्री झाले असते. त्याला ओवैसीने दिलेलं उत्तर फार चांगलं आहे की मी तुमच्या जागा पाडल्याशिवाय तुम्हीच माझ्या जागा पाडल्या.
आणि मला पक्ष म्हणून हक्क आहे आणि पश्चिम बंगालची मी निवडणूक लढवणार आहे. पश्चिम बंगालची निवडणूक ते लढवणार म्हटल्याच्या नंतर ममता बॅनर्जी असो, काँग्रेस असो, डावे पक्ष असो, ज्यांना सेक्युलर मतांवरती स्वतःचा दावा सांगायचा आहे ते सगळे अडचणीत आले. हाच प्रकार त्या हैदराबादमध्ये आहे की TRS चंद्रशेखर राव यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ओवेसींच्या पक्षाशी युती करून त्याचे फायदे घेतलेले होते स्वतःला सेक्युलर म्हणत असताना. आता त्यांना कधी नव्हत ते पहिल्यांदा स्पष्टपणे आम्ही ह्यांच्या विरोधात लढत आहोत आणि ह्या ज्या 60 जागा ओवेसी लढवत आहेत, 1,150पैकी फक्त 60 जागा ओवेसी लढवत आहेत, पण त्याही जागी TRS चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला म्हणजे TRSला उमेदवार उभे करावे लागलेत आणि असं सांगावं लागतं आहे की आम्ही यांच्या विरोधात आहोत. आतापर्यंत होत असं होतं की स्वतःची सेक्युलर प्रतिमा उभी करत असलेल्या सगळ्या पक्षांना 1989च्या लोकसभेच्या निवडणुकांपासून राम मंदिरचा जेव्हा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आला तेव्हा सगळ्यांनी असं म्हणत होते भाजपला टीका करत असताना हा सांप्रदायिक पक्ष आहे, ते ठीक आहे, त्याची आपण वेगळी चर्चा करू. पण ह्याबरोबर मुस्लिम लीग तेव्हाचा GM बनातवाला त्याचे अध्यक्ष सर्वेसर्वा होते आणि केरळमधून ते निवडून यायचे आणि त्यांनी मुस्लिम लीग नावाच्या पक्षाच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम ध्रुवीकरण वेगवेगळ्या जागी केलं होतं. नंतर हेच गोष्ट ओवेसींनी AIMIMच्या नावाखाली करायला सुरुवात केली, पण त्यांना बरोबर घेत असताना त्यांच्यावर कोणी टीका नव्हती केली. तुम्ही हिंदुत्ववादी पक्षांना टीका करता, बरोबर घेत नाही, त्यांना कट्टरपंथी म्हणता, हे बरोबर आहे, पण त्याचबरोबर मुस्लिम कट्टरपंथी असलेले जे पक्ष आहेत ओवेसींसारखे त्यांना मात्र तुम्ही त्यांच्याबरोबर जाता आणि स्वतःची सेक्युलर प्रतिमा तयार करता. आज पहिल्यांदा असं घडत आहे, म्हणजे 2014च्या नंतर, निवडणुकीच्या नंतर आणि नंतर 19ला पण जे मुस्लिम कट्टरपंथी असलेले पक्ष आहेत त्यांना जवळ करण्यासाठी हे जेव्हा स्वतःला सेक्युलर म्हणणारे जातात त्यांच्यावर टीका व्हायला लागली. नंतर आता प्रत्यक्षात त्यांना मात्र यांना दूर ठेवावं लागतं आहे. हैदराबादच्या निवडणुकीतून एक सगळ्यात मोठा धडा सेक्युलर पक्षांना हा मिळालेला आहे की जर तुम्हाला स्वतःला सेक्युलर म्हणून घ्यायचं असेल तर तुम्हाला स्पष्टपणे मतदारांच्या समोर कट्टरपंथी असलेल्या, इस्लामिक कट्टरपंथी असलेल्या ओवेसींच्या पक्षाला दूर ठेवावं लागेल. ह्याच्यामधला अजून एक मुद्दा असा होता की जर चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला 99 नंतर एक म्हणजे 100 जागा होत्या, तर त्यांनी ओवेसीच्या 44 नगरसेवकांशी युती करायचं काहीच कारण नव्हतं, कारण की त्यांच्या हातामध्ये सत्ता होती. पण त्यांनी उरलेल्या सगळ्या तेलंगणातलं राजकारण डोळ्यापुढे ठेवून त्यांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं आणि सत्तेचं वाटप करून घेतलं. आता ह्या निवडणुकीचे जे काही निकाल लागतील त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षांना अशी अपेक्षा आहे की त्यांच्या ज्या किरकोळ अतिशय 4 जागा आल्या होत्या त्यांच्या ह्यावेळेस डबल डिजिट म्हणजे 2 आकडी जरी संख्या घेतली तरी त्यांना पुरेशी आहे. पण त्यांच्या यावेळेस मुख्य धोरण असं राहिलेलं आहे की यावेळेस TRS या पक्षाला जर सत्ता मिळाली तर त्यांना ती स्वतंत्रपणेच ती सत्ता राबवावी लागेल, ओवेसीला बरोबर घेता येणार नाही. कारण की ते ओवेसीला बरोबर घेतील ही भीती आत्तापासूनच यांनी मतदाराला घालायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे 100 जागा ज्या आहेत, ज्या ठिकाणी हिंदू मतदार मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी यांनी सरळ मागणी केलेली आहे की तुम्ही जर TRSला मतं दिले तर ते एका अर्थाने ओवेसीला जातात. ओवेसीला जी मिळालेली मतं आहेत त्याच्यावरून जे नगरसेवक निवडणूक येणार आहेत, म्हणजे ह्या सगळ्या एकूण त्यांच्या 50-60 जागांच्या म्हणजे बहुबल असलेल्या त्या ठिकाणी म्हणजे 40-44 त्यांचे नगरसेवक निवडून येतात आणि त्या जीवावरती त्यांचं राजकारण चालतं. इतकंच राजकारण नाही, संपूर्ण देशातलं राजकारण ओवेसी आपल्या ह्या मुठभर जागांच्या जीवावर चालवतो आणि बाकीचे सेक्युलर पक्ष ते चालवून घेतात. हा एक अतिशय वेगळा मुद्दा भाजपनी चर्चेमध्ये आणलेला आहे. त्यामुळे आता 2 गोष्टी संभवतात. एक तर मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे जर नगरसेवक निवडून आले तर त्याच्यामध्ये ही हानी TRS पक्षाची म्हणजे चंद्रशेखर राव यांची होणार, तेलंगणा राष्ट्र समितीची होणार आहे. त्यामुळे त्यांना आता सावध पावलं अशी उचलावी लागत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओवेसीनी जेवढा काही प्रचार केला किंवा ओवेसी जेवढा काही प्रचार करतील तेवढा त्याचा उलट फायदा भाजपलाही होईल आणि ओवेसीलाही होईल. आणि हा फक्त हैदराबादची गोष्ट नाही, हैदराबादच्या बाहेर आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत, नंतर तामिळनाडूमध्ये निवडणुका होत आहेत. या सगळ्याच ठिकाणी अजून एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सेक्युलर म्हणून घेणारे जे पक्ष होते तिथला TRS चंद्रशेखर राव यांचा तेलंगणा राष्ट्र समिती आणि त्याच्यानंतर आता काँग्रेस हा जो पक्ष आहे आणि बऱ्याच जणांना माहिती नाही पण तेलंगणा हा कम्युनिस्ट चळवळीचा गड राहिलेला आहे. भूमीच्या जमिनीच्या बाबतीतलं फार मोठं आंदोलन तेलंगणामध्ये झालेलं होतं, हिंसक आंदोलन झालेलं होतं आणि तेलुगू देसम पक्षाबरोबर जुन्या फार मोठ्या प्रमाणामध्ये डावे आमदार निवडून यायचे आणि त्यांची तिथे युती होती. ह्या निवडणुकीमध्ये मात्र पहिल्यांदा यांची कोणी दखलही घेत नाही आहे. डावे पक्ष पूर्णपणे बेदखल झालेले आहेत.
काँग्रेस पूर्णपणे त्या ठिकाणी बेदखल झालेला आहे. TDPचंही कोणी नाव घ्यायला तयार नाही. म्हणजे आधीचे हे जे तथाकथित सेक्युलर म्हणणारे पक्ष होते त्यांचं आज तिथं कोणी नाव घ्यायला तयार नाही. TS चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला सावध पावित्र्य घ्यावा लागतो आहे. म्हणजे एक तर अशी भूमिका घ्यावी लागते की आम्ही ओवेसीच्या अतिशय कट्टर विरोधी आहोत, तरच त्यांना काहीतरी फायदा मिळण्याची शक्यता आहे. हा जो एक डाव ओवेसींनी आणि एका अर्थाने आपण भाजपनी पण म्हणूयात, दोघांनी अप्रत्यक्षरित्या मिळून असा टाकलेला होता की तुम्ही एकतर ह्या बाजूनं तरी जा किंवा त्या बाजूनं तरी जा. मधल्यामध्ये स्वतःला सेक्युलर म्हणून घेणाऱ्यांना कुणाच्या एकावर टीका करून चालणार नाही. दोघांवरती टीका करावी लागेल तरच तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतील. हैदराबादची जी निवडणूक आहे ती केवळ आता हैदराबादपुरती मर्यादित त्यामुळे राहिलेली नाही. भाजपने आपले अक्षरशः राष्ट्रीय पातळीवरचे नेते तिथे उतरवलेले आहेत. मग त्याच्यामुळे ती निवडणूक एका छोट्या महानगरपालिकेपुरती उरलेलीच नाही. त्याच्यानंतर ओवेसीसारख्या पक्षाला आता स्पष्टपणे समोर यावं लागेल, मांडावं लागतं आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोहिंग्या मुसलमान आलेले होते आणि त्यांना जुन्या हैदराबादमध्ये जागा दिलेली आहे आणि त्यांना आम्ही मतदान करू देणार नाही त्यांची नावं असेल तर असा एक प्रचार भाजपने सुरू केलेला आहे. स्वतः ओवेसींनासुद्धा आपल्या भाषणामध्ये पाकिस्तानी आणि रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधामध्ये बोलावं लागतं आहे, जे कालपर्यंत ते बोलत नव्हते. आणि दुसरी त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ मुठभर काही अशा लोकांच्या जीवावरती जर आपण राजकारण करणार असू तर त्याच्याशिवाय उरलेली जी लोकसंख्या असते, म्हणजे जर 15% 16% मुसलमानांना आपण एकत्रित करणार असू तर उरलेली जी लोकसंख्या आहे ती पण प्रतिक्रिया म्हणून आपोआपच एका ठिकाणी येते आणि त्याला उत्तर देते राजकीयदृष्ट्या. आणि नेहमी असं ध्रुवीकरण हे अल्पसंख्याक असणाऱ्यांना परवडत नाही. कालपर्यंत ह्याचे फायदे होत होते. काही प्रमाणामध्ये दलित राजकारण आणि मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण अशाच पद्धतीनं चालू होतं. 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर असं ध्रुवीकरण हे राजकीयदृष्ट्या ह्या अल्पसंख्याकांना फायद्याचं ठरताना दिसत नाही आहे. हा एक काय म्हणता येईल मेसेज सगळीकडे तेव्हापासून पसरला. आत्ता जे काही निकाल हैदराबाद महानगरपालिकेचे लागतील त्याच्यातून पण हा मुद्दा समोर येईल की अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करणारं राजकारण आता या देशामध्ये फारसं खपून घेतलं जाणार नाही.